किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार छान असे बटाट्याचे पराठे म्हणजे आलू पराठे। तर मी त्यासाठी हा बटाटा उकडून घेतलाय। इथे एक कांदा मी कापून घेतलाय, एक लिंबू, कढीपत्ता, अद्रक, लसूण, मिरची मी याची छान अशी पेस्ट करून घेणार आहे आणि मला एक तडका देऊन आपण पराठे तयार करायला घेऊयात। तर सुरुवातीला मला हे साहित्य लागणार आहे। पराठ्यासाठी आपल्याला पीठ मळायचं आहे। त्यासाठी मी 1 वाटी कणिक, 1 वाटी मैदा, इथं हळद, काळी तीळ, पांढरी तीळ, इथं थोडंसं जिरं, मीठ आणि अजवाईन म्हणजे आपला ओवा एवढं घेतलंय। हे आता छान भिजवून मी छान असं पीठ असं सुंदर असं व्यवस्थित मळून घेते। हे बघा मी कढईत इथं थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये मी थोडंसं जिरं आणि मोहरी टाकणार आहे तडक्यासाठी आणि त्यानंतर आपण बारीक केलेली अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेणार। परतायचे यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे आपल्याला आपण कांदा कापून घेतलेला आहे। कांदा आपल्याला त्यात आता घालायचा आहे। छान फ्राय झालेला आहे। त्यात आता आपण टाकणार आहोत सुके मसाले। सुके मसाले सुरुवातीला आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे, त्यानंतर थोडंसं लाल तिखट, एकदम थोडंसं लाल तिखट, थोडासा कांदा लसूण मसाला, थोडंसं मीठ, एकदम तुमच्या चवीप्रमाणे मीठ घाला आणि यात आपल्याला घालायचं आहे थोडंसं चाट मसाला, थोडासा चाट मसाला मी त्यात टाकलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला हिंग। थोडंसं हिंग घातल्यानंतर त्यात आपल्याला एक काळं मीठ टाकायचं आहे। एवढं काळं मीठ आपण त्यात घालणार आहोत। त्यामध्ये आता सगळे लास्ट आपल्याला घालायचे थोडीशी चिली फ्लेक्स घातल्यामुळे आपल्याला थोडीशी आता चिली फ्लेक्स घालायची फ्लेवरसाठी आणि दिसण्यासाठी पण छान दिसते। तर हे मसाले सुके आपले तयार आहेत। आता आपण बटाटा घालून फक्त हलवून घ्यायचं आहे। आपल्याला भाजी वगैरे परतायची नाही आहे चांगली, फक्त एकदा हलवून आपलं बटाट्याचं रवण तयार आहे। हे बघा मस्त आपलं रवण आलू पराठ्याचं तयार आहे। हे बघा बटाट्याला मी थोडासा तडका देऊन मिक्स करून ठेवलंय। हे गरम नाही, गार झालेलं आहे आता व्यवस्थित। तर हे असे आपले आलूच्या आतलं रवण पराठ्याचं तयार आहे आणि हे आपण मैदा आणि कणिक भिजवून ठेवली होती, ते पण रवण आपलं छान अगदी मिळालेलं आहे। तर आता आपण याचे पराठे छान असे तयार करून घेऊयात। बघा बारीक गॅसवर मी तवा गरम करायला इथे ठेवलेला आहे। बघा एवढा गोळा असं छान असं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला छान असं आलू भरून घ्यायचे। मस्त आलूचं रवण त्यात आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि असं तोंड घट्ट करून याचे छान असे पराठे आपल्याला आता तयार करून घ्यायचे। तर हे अगदी पराठे फाटत नाहीत, छान होतात आणि मस्त शेकले जातात। तर मी आता हे पराठे लाटून घेते। मस्त असा आलू पराठा आपला तयार आहे। त्यावर तुम्ही तेल, बटर किंवा मग घी तुम्हाला जे आवडतं ते टाकून छान असे शेकू शकता। तर यांना छान शेकल्यानंतर ते अगदी छान होतात, फुगतात पण छान आणि खायला पण अगदी मस्त लागतात। तर मस्त असे आलू पराठे आपले आता तयार आहेत। मी 1, 2, 3 बनवते मग तुम्हाला दाखवते। आपले आलू पराठे अगदी छान असे तयार आहेत। सगळे व्यवस्थित मी लाटून घेतले। हे बघा अगदी फाटत नाही आणि मऊ पण होतात आणि दिसायला पण आणि खायला पण दोन्ही अगदी टेस्टी लागतात। हे बघा गरम गरम आलू पराठे आपले असे तयार आहेत आणि आपण त्यांना दह्यांसोबत किंवा मग हिरवी चटणी किंवा सॉस, मेयोनीज याबरोबर छान असे खाऊ शकतो। तर अगदी टेस्टी लागतात। तर असे नक्की बनवा। कच्च्या बटाट्याचे उकडून वगैरे होतात, त्याला एवढी अशी टेस्ट लागत नाही। हे पराठे अगदी छान लागतात, म्हणून असे पराठे नक्की बनवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच, बाय।